अरे लाईट का लावली? अरे मला माहिती आहे मी हा ट्रेंड फार लेट करतोय. पण तुम्हाला माहिती आहे का? 1995 मध्ये जर भारताने आवाज उठवला नसता, तर हे हळदीचे प्रयोग करायला तुम्हाला अमेरिकेला पैसे द्यावे लागले असते. 1995 साली भारतीय वंशाच्या 2 अमेरिकन शास्त्रज्ञांनी असा दावा केला, की हळदीचे औषधी गुण आणि त्यांचे उपयोग हे आम्हीच शोधून काढलेत. आणि मग त्यांनी यूएसपीटीओ म्हणजेच यूएस पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसकडून हळदीच्या वापराचं पेटंट घेतलं. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला हळदीच्या प्रत्येक प्रॉडक्टसाठी आणि हळदीच्या वापरासाठी अमेरिकेला पैसे द्यावे लागले असते. पण आपण भारतीय हजारो वर्ष हळद वापरतोय आणि त्याचे गुण आपल्याला ठाऊक आहेत. ही पारंपरिक भारतीय माहिती न मिळवता पेटंट मिळवणं याला बायोपायरसी म्हणतात. आणि या जैवचोरी विरुद्ध भारतीय विज्ञान संस्था CSIR ने डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर निषेध नोंदवला. USPTOला आयुर्वेदातले उपयोग दाखवले. 2500 वर्षांपूर्वीच्या सिंधू घाटी सभ्यतेतले हळदीचे अवशेष दाखवले आणि फायनली 1997 ला हे पेटंट रद्द झालं. बरं, ते हळदीने जखमा बऱ्या होतात की नाही याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये अजूनही मतभेद आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आसोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी.